तर आपल्या इथे बघा देवपूजेसाठी लागणाऱ्या ज्या पण वस्तू आहेत, मग हे ताम्हण असू दे, मग हे दिवे, हे नैवेद्यासाठी बाऊल आहेत, हा तांब्या आहे आणि हे बघा इकडे हे प्रसादासाठी मस्त असा बाऊल आहे, हळदी कुंकूचा करंडा, हे मोठा हळदी कुंकूचा करंडा, असे सगळे हे जे आपल्या देवपूजेमध्ये लागणारे वस्तू आहेत त्या सगळ्या आपल्याकडे एकदम रिजनेबल रेट्समध्ये अवेलेबल आहेत। मी प्रत्येक एक गोष्ट म्हणजे वस्तू जी आहे ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्याच्याबद्दल प्राईज आणि डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही खाली दिलेला किंवा स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मेसेज व्हॉट्सॲप करू शकता किंवा कॉल पण करू शकता। तुम्हाला सगळे डिटेल्स दिले जातील कॉलवर किंवा मेसेजवर। तर मी आता प्रत्येक एक गोष्ट तुम्हाला दाखवते, प्रत्येक एक वस्तू दाखवते एक एक करून, म्हणजे तुम्हाला पण एक आयडिया येईल। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत नक्की पहा। हे सगळे प्रोडक्ट्स मी आता एक एक करून दाखवते तुम्हाला। तर चला, तर आता सगळ्यात पहिले या छोट्याशा वाटीपासून सुरुवात करूया। तर ही पितळेची वाटी आहे। आपण याच्यामध्ये नैवेद्य वगैरे, छोटा दूध साखरचा नैवेद्य किंवा मग अन्नपूर्णा मातेला बसवायसाठी पण आपल्याला ही वाटी उपयोगी होऊ शकते आणि याच्यामध्ये सायझेस पण तुम्हाला भेटतील। तर अशी ही वाटी आहे। तर ही वाटी, त्यानंतर दुसरं प्रोडक्ट जे आहे ते हळदी कुंकूचं हे करंडा आहे। 2 करंड्यांचं आहे हे, याला छान असा पानाचा हा शेप आहे, त्याच्यामध्ये हे 2 करंडे आहेत। तर मी ओपन करून दाखवते तुम्हाला। तर हे छोटंसं आहे, याच्यामध्ये साईजेस पण अवेलेबल आहेत आपल्याला। तर हे असं एवढं छोटं आहे हळदी कुंकूचं। त्याच्यानंतर हे 3 याचं आहे। तर हे ओपन नाही केलं मी, सेम तेवढ्याच साईजचं आहे। ही पण तुम्हाला मोठ्या साईजमध्ये भेटेल, पानाचा आकार आहे, प्लेट आहे आणि हे अटॅच केलेले 3 असे हे आहेत हळदी कुंकू आणि अक्षता तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता। त्याच्यानंतर हे सिंगल आहे, म्हणजे डबल आहे। तर आता माझ्याकडे सध्या सिंगलच अवेलेबल आहे। तर हे डबल पण तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला हळद कुंकू असं तुम्ही वेगवेगळं ठेवू शकता। आपण लक्ष्मीची वगैरे पूजा करतो, लक्ष्मीची सेवा करतो, तर लक्ष्मीसमोर आपण हे हळदी कुंकूचं भरून ठेवू शकतो, कारण लक्ष्मीसमोर हळद कुंकू भरून ठेवलेलं खूप चांगलं असतं। तर हे छोटे ह्याच्यामध्ये पण सायझेस तुम्हाला भेटून जातील। आता सध्या माझ्याकडे जेवढे सायझेस आहेत त्याच साईजचे मी तुम्हाला दाखवते। तर हे ओपन करून दाखवते मी तुम्हाला। तर हे बघा, हे असं मस्त फुलाचं शेप आहे याला आणि आतून पण अशी डिझाईन आहे याला। तर हे असं आहे आणि ह्याला हे असं झाकण फिट बसतं। तुम्ही असं किंवा सिंदूर सिंदूर आपण जे लावतो किंवा कुंकुमार्चन आपण करतो, ज्यांना कोणाला माहिती असेल, जे करत असेल, तर ते कुंकुम अर्चनचं कुंकू ठेवण्यासाठी पण ही बरणी एक सिंगल तुम्ही घेऊ शकता किंवा डबल पण तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवण्यासाठी हा मस्त असा छोटासा कमळ शेपचा बाऊल आहे, लक्ष्मीला नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा आपल्या स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवण्यासाठी पण खूप उपयुक्त आहे। याच्यामध्ये पण साईजेस आहेत अवेलेबल। ह्याच्यामध्ये अजून 1-2 साईजेस आहेत, हा सगळ्यात छोट्या साईजचा आहे। त्याच्यानंतर हा कुबेर निरंजन आहे। तर हा असा आहे, कुबेर निरंजन आहे हा। याच्यामध्ये पण साईज अजून एक मोठी साईज भेटेल तुम्हाला, ही छोटी साईज आहे आणि त्याच्यामध्येच हा कुबेर निरंजन आहे, पण याला खाली कासव आहे, याला कासव कुबेर निरंजन असं म्हणतात। जर तुम्हाला जे कोणत्या प्रोडक्ट्सचे डिटेल्स हवे असतील तर ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन मला पाठवा, व्हॉट्सॲप करू शकता, मग मी त्याचे डिटेल्स आणि प्राईस वगैरे सगळं सांगेल। हा कुबेर निरंजन आहे, याला खाली कासव आहे, कासव कुबेर निरंजन असं म्हणतात याला। त्याच्यानंतर हा पण कुबेर दिवाच आहे, पण ह्याला लक्ष्मी कुबेर दिवा आपण याला असं म्हणतो, कारण ह्याच्यामध्ये बघा लक्ष्मीचे कॉईन आहे आणि हे कुबेरचे कॉईन आहे, त्यामुळे हा लक्ष्मी कुबेर कॉईन दिवा असं म्हणतात ह्याला। त्याच्यानंतर हे नैवेद्य दाखवण्यासाठी मस्त असं बाऊल आहे, याच्यामध्ये तुम्ही खीर, शिरा किंवा काही असं जो आपलं जे नैवेद्य असतं, एक फ्रूट कापून फ्रूट वगैरे आपण याच्यामध्ये ठेवू शकतो। देवाला आपल्या लक्ष्मीची जी पूजा करतो, आपल्या लक्ष्मीची सेवा करतो, त्याच्यामध्ये हे आपण यूज करू शकता। स्वामींना नैवेद्य दाखवू शकता, खीर वगैरे, शिरा वगैरे दाखवू शकता। तर हा असा बाऊल आहे, याच्यामध्ये साईज नाही आहे, ही एकच साईज अवेलेबल आहे। त्याच्यानंतर हे ताम्हण आहे, हे सगळ्यात छोटी साईज आहे, याच्यामध्ये साईजेस पण भेटून जातील तुम्हाला। हे सगळे जे आहेत ते सगळं पितळेचं आहे, प्युअर ब्रासमध्ये आहे हे सगळं,
कोणतंही मिक्सिंग वगैरे नाही आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन मला डिटेल्स विचारू शकता व्हॉट्सॲपवर किंवा कॉल करून. त्याच्यानंतर आपण मोठ्यामध्ये बघूया. हा माझ्याकडे अष्टलक्ष्मी दिवा आहे. सगळ्यात मोठी साईज आहे. याच्यामध्ये छोटी साईज पण आहे, दाखवते मी पुढे. तर हा अष्टलक्ष्मी दिवा आहे. याला मस्तपैकी असे पुढे 2 मोर आहेत आणि मध्ये गणपती आहे आणि 8 लक्ष्म्या आहेत. जे आपल्या अष्टलक्ष्मी असतात त्या 8 लक्ष्म्या आहेत. आणि इथं डिटेलिंगमध्ये मस्तपैकी असं काम केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे मोर पण मस्तपैकी आहेत असे. आणि त्याच्यामध्येच हा छोटा अष्टलक्ष्मी दिवा आहे. तर ह्याच्यामध्ये पण सेम गणपतीमध्ये आहे आणि साईडला ह्या 8 लक्ष्म्या आहेत. हा छोटा साईज आहे. तर हे 2 आहेत ह्याच्यामध्ये आणि हा 1 आहे. त्याच्यानंतर हा शंख आणि चक्रचा निरंजन आहे. हे याचं एक सेटच आहे, कंप्लीट सेट आहे. हा शंख आणि चक्र आहे. आपल्या देवघरामध्ये, आपल्या घरामध्ये शंख आणि चक्र हे बालाजीचे चिन्ह आहेत, आपल्याला माहिती आहे जसं की. तर हा शंख आणि चक्राचा दिवा आहे. हे 2 तुम्हाला भेटतील, सिंगल नाही. सिंगल तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर करू शकता, पण हे 2 सेटच घेतले जातात जास्त करून. त्याच्यानंतर हा मस्त असा कमळाचा उभा दिवा आहे. हे बघा, हा असा आहे मस्त. हा कमळचं शेप आहे. इथे पण हे कमळचं शेप आहे. तर हा असा थोडा उंच आहे. हा पण तुळशीजवळ किंवा देवासमोर पण लावू शकतो. तर कमळाचा हा दिवा आहे, लोटस दिवा म्हणतात. हा दुसरा लोटस दिवा, हा छोटा आहे. त्याच्यामध्ये फक्त फरक एवढाच आहे, याच्यामध्ये हा छोटा आहे हाईटला आणि ह्याला हे दुसरं कमळ जे इथे तुम्ही खाली बघितलं ते फक्त ह्याला नाही आहे, एवढाच डिफरन्स आहे. हा कमळाचा दिवा आहे. आणि त्यानंतर हा अष्टलक्ष्मी तांब्या आहे, छोटा आहे साईजमध्ये. ही सगळ्यात छोटी साईज आहे. याच्यामध्ये अजून एक साईज पण तुम्हाला भेटून जाईल. आणि त्याच्यानंतर हा लक्ष्मी कुंचन आहे, सगळ्यात छोटी साईज आहे ही. आणि हे दाखवलं. हा एक ॲपल दिवा आहे, छोट्या साईजमध्ये, सगळ्यात छोटी साईज आहे. याच्यामध्ये पण साईज भेटेल तुम्हाला. हा ॲपल दिवा आपण म्हणतो ह्याला. तर एवढे हे असे आहेत सध्या तरी अवेलेबल आहेत माझ्याकडे, स्टॉकमध्ये आहेत. बाकी अजून ऑर्डर केलेला आहे माल, तो पण येईलच लवकरच. त्याचा पण मी लवकरच व्हिडिओ अपलोड करेल. तर सध्या हे जर तुम्हाला कोणते वस्तू याच्यामधले आवडले असेल, निरंजन किंवा हळदी कुंकूचा करंडा वगैरे, तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन मला नक्कीच सांगा, व्हॉट्सॲप करा. माझा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि वर स्क्रीनवर पण तुम्हाला नंबर दिसत असेल, तर त्याच्यावर तुम्ही नक्कीच व्हॉट्सॲप करू शकता. डिटेल्स सगळे मेन्शन केले जातील तुम्हाला व्हॉट्सॲपवर आणि प्राईस पण सांगितली जाईल. सगळे रिजनेबल रेट्समध्ये आहे. तर